नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण कुकरमध्ये कोबीची भाजी कसे बनवतात ते पाहणार आहोत। कुकरमध्ये बनवल्यामुळे अजिबात उग्र वास येत नाही। कोबीची भाजी न खाणारेही आवडीने खातील। मस्त अशी कोबीची भाजी कुकरमध्ये तयार होते। ते कसे बनवतात ते आज आपण पाहणार आहोत। कुकरमध्ये कोबीची भाजी बनवण्यासाठी मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। कांदा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घालणार आहे। कुकरमध्ये कोबीची भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल घालते। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालते। मोहरी तडतडायला लागली आहे। मोहरी तडतडायला त्यानंतर जिरे घालते। त्यानंतर हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता हे सर्व चांगलं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी मीठ घालते 1 चमचा। मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजतात। कांदा टोमॅटो चांगले भाजलेले आहेत। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते। अर्धा चमचा हळद मिक्स करून घेते सर्व। त्यानंतर कोबी घालते यामध्ये। कोबी घालून चांगलं परतून घेऊया, सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स झालेलं आहे सर्व। आता यामध्ये 1 चमचा धने पावडर घालते। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा हिंग घालते। सर्व मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये घालण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली आहे। ह्यातील पाणी काढून घेते। आणि ही डाळ यामध्ये घालते। आता ही डाळ शिजेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। ह्या छोट्या वाटीने 1 वाटी पाणी घालते। एक वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी घालून मिक्स करून घेते आणि कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी करून घेऊया। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते, नंतर भाजी तयार झाल्यावर थोडीशी घालायची। आता मिक्स झालेलं आहे सर्व। आता कुकरचं झाकण लावते आणि 1 शिट्टी करून घेते। कुकरमध्ये कोबीची भाजी तयार झालेली आहे। 1 शिट्टी करून आपण कोबीची भाजी तयार करून घेतलेली आहे। अजिबात कुकरमध्ये केल्यामुळे अजिबात उग्र वास येत नाही, काय नाही। मस्त अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे। कुकरमध्ये कोबीची भाजी बनवलं ते तयार झालेले ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।